ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। तरुणांमध्ये सध्या सांगलीत नशेसाठी आणि उत्तेजक द्रव्य म्हणून बेकायदेशीररित्या वापरल्या जाणाऱ्या मेफेंटरमाइन या औषधी द्रव्याच्या 84 इंजेक्शनचा साठा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं सापळा रचून जप्त केलाय। या LCBनं केलेल्या कारवाईत 23 वर्षीय तरुणाला अटक झाली असून त्याच्याकडून इंजेक्शन आणि मोबाईलसह एकूण 56,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सांगली जिल्ह्यातील नशेखोरीवर बंद ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी बेकायदेशीर औषध साठा व विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते। या दरम्यान सांगलीवाडी टोलनाक्या समोरील फल्लेमंगर कार्यालयाजवळ एका इसम नशेशी संबंधित इंजेक्शन विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती LCBचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या परिसरात पाळत ठेवली। तिथे एका संशयास्पद तरुणाला ताब्यात घेऊन त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडील कापडी पिशवीत ट्रेमिमाइड औषधी द्रव्याच्या 84 इंजेक्शनाचा बाटल्या आढळून आल्या। आरोपीचे नाव राहुल सहदेव अडगळे, वय 23, ज्योतिबा मंदिरा मागे, समडोळी रोड, सांगलीवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली असे असून जप्त मुद्देमाल मध्ये 10 मिलीची 60 नग इंजेक्शन तर 20 नग इंजेक्शन, लेबल नसलेल्या 4 काचेच्या बाटल्या, 30,000 रुपये किमतीचा आयफोन, 11 मोबाईल फोन असा 56,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त झालाय। पोलिसांनी आरोपीकडे परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नव्हता। अधिक चौकशीत आरोपीने धक्कादायक खुलासा केलाय। तोही इंजेक्शन इंडिया मार्ट ॲप्लिकेशनवरून गुगल सर्च करून कॅश ऑन डिलिव्हरीद्वारे मागवायचा। जिम करणारे आणि इतर तरुण वर्ग याचा वापर नशा व उत्तेजक म्हणून वापरत असल्याचं समोर आलंय। त्यांना जादा दराने विकून नफा कमवण्यासाठी त्याने हा साठा आणल्याची कबुली दिली आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, कुमार पाटील आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अंमलदारांनी केले। या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज।